नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमीने आकाशला घटस्फोटाचे पेपर, रागिनीने प्रॉपर्टीचे पेपर्स हडपण्याचा प्लॅन कशाप्रकारे कॅन्सल करत भूमीने कसे रागिनीचे फासे फिरवलेले आहेत आणि खुद्द नीलंबरी हे सगळे रागिनीचे सगळे कटकारस्थान हे आकाशसमोर आणून आकाश कशाप्रकारे रागिनीकडून दारूच्या नशेत सत्य वदवून घेणार आहे हे पाहणे अगदी रंजकतेचे ठरणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं रागिनीच्या नावावर प्रॉपर्टी करायला तयार झालेला आकाश ऐकायला तयार नसतो, म्हणून भूमीला शेवटी निर्णय घ्यावा लागतो। भूमी आकाश समोर मोठा डाव टाकते की तू यांच्या नावावर प्रॉपर्टी करू शकत नाही, मी तुला घटस्फोट देत आहे आणि तुला येत्या 6 महिन्यांपर्यंत तरी माझ्या प्रॉपर्टीचं काही करता येणार नाही, कारण माझ्या मुलाला प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा तुला द्यायचा आहे। कारण काही झालं तरी मला म्हणजेच मला आणि माझ्या बाळाचे भविष्य सुरक्षित हवं आहे। हे ऐकून आकाशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। आकाशलाही हे ऐकून जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि आजी यावेळेला भूमीला समजावते की बाळा, असा विचार करू नकोस, माझी मुलगी खरंच खूप चांगली आहे, ती कधीही चुकीचा विचार करणार नाही, त्यामुळे ती हवी तर तुमच्यासाठी संन्यास घ्यायला पण तयार होईल। आकाश आणि भूमी तुमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी ती काहीही करू शकते, असं आजी तिला म्हणते। तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे आत्या, तुम्ही संन्यास करायला तयार झाला असाल तर मग घ्या संन्यास, आणि ती मुद्दाम असं बोलते। आणि मग लगेच रागिनी म्हणते की हो, मी संन्यासी व्हायला तयार आहे। तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आई प्लीज असं काहीही बोलू नकोस, मला माहीत आहे तू आई म्हणून असं काही करण्याची तुला गरज नाही आहे, तू कशी आहेस ना ते मला असं चांगलंच माहिती आहे, तू कधीही आमच्यासाठी काही करू शकते, परंतु भूमीला असं का वाटतं मला अजूनही कळत नाही। तेव्हा भूमी म्हणते की बस कर आकाश, मला ही बाई किती नाटकी आहे हे सगळं काही माहिती आहे, त्यामुळे आता त्याबद्दल तू मला काहीही बोलू नको। मला इतकंच कळतं की या बाईला मला धडा शिकवायचा आहे आणि मला जो काही त्रास दिला आहे ना, माझ्या बाळाला त्रास झाला, त्याची शिक्षा मला तिला द्यायची आहे। तेव्हा मग आता भूमी आकाशला म्हणते की बस कर आकाश, खूप झालं आता, मला हे ऐकून नाही घ्यायचं आहे, तू तुझ्या आईचे गोडवे आयुष्यभर गात राहा, परंतु मला एकदाचा डिवोर्स दे आणि मोकळं कर। किती दिवस हे सगळं मी ऐकून घेणार नाही, तू तर हे सगळं स्वतःच्या आनंदासाठी करत आहेस, परंतु माझ्या मनातला मूळ जो काही मुद्दा आहे तो कधीही मरणार नाही। माझ्यासाठी ही बाई वाईट होती आणि वाईटच राहणार। तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर रागिनीला मात्र खूपच चिड येत असते, परंतु ती हे सगळं खूप कंट्रोल करत असते। आणि मग आता मुद्दामच तोंड देखल्या दंडवत म्हणून रागिनी म्हणते की आकाश बाळा, तू ही सगळी प्रॉपर्टी ना भूमीच्या नावावर कर, मला काही वाटणार नाही। तेव्हा आता भूमी तिच्याकडे तिच्या नाटकी चेहऱ्याकडे पाहतच राहते। आता भूमी म्हणते की काय आत्या, किती नाटक कराल तुम्ही, आणि ती जोरजोरामध्ये टाळ्या वाजवू लागते आणि म्हणते की बस करा रागिनी पटवर्धन, अहो तुमची ही नाटकं बस करा, देवाला तरी घाबरा, तुमच्यासमोर आई योगेश्वरी आहे आणि तिला सगळं काही माहीत आहे आणि ती नक्कीच तुमचं हे खोटारडं रूप सगळ्यांसमोर आणणार आहे आणि मग ते नक्कीच आकाशसमोर देखील तुमचं खरं रूप येईल। तेव्हा आकाशला ती भूमी म्हणते की आकाश, बघितलंस किती नाटकं करतात या, किती नाटकी आहेत या, तुला जराही याबद्दल काही शंकाच येत नाही का? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं प्लीज असं नको बोलूस, शांत हो प्लीज, नको सारखे सारखे हे विषय काढू, मी तुला किती वेळा सांगितलंय, तुला त्रास होतो तर प्लीज ते विषय काढायचे नाहीत। भूमी म्हणते की आकाश, तू प्रॉपर्टी जेव्हा यांच्या नावावर करायला तयार झालात तेव्हा माझ्या नावाचा किंवा माझ्या बाळाचा विचार नाही केलास का तू हे सगळं करताना तुला जराही नाही वाटलं की माझी भूमी असं का बोलते? भूमी म्हणते की आकाश, ते सगळं जाऊ दे, आता तू या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर आणि मला मोकळं कर, असं ती म्हणते। आकाशला मात्र आता तिचं ते बोलणं असतं ते सहन होत नाही आणि त्याला हे सगळं भूमी आपली अशी वागू शकते हे सगळं पटतच नसतं। तेव्हा आजी आता भूमीला समजवण्याचा प्रयत्न करते, ती म्हणते की अगं बाळा, भूमी बाळा प्लीज शांत हो, असा चुकीचा निर्णय घेऊ नको, अगं आजपर्यंत आपल्या घरात असं कोणीही नाही केलेलं गं, अगं आम्ही दुसऱ्यांना तुझं आणि आकाशच्या नात्याचं उदाहरण देतो, तुमच्या दोघांचं, आणि तू आज घटस्फोटाचे नाव काढते आणि हे सगळं बोलताना तुला भूमी जराही विचार नाही करावा असा वाटला का? तेव्हा मग आता भूमी म्हणते की आजी मला माफ करा, परंतु माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आणि मला हे केल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही। आणि ती आता भूमीकडे बघत असते। आकाशला असं पाहून भूमीला तर खूपच वाईट वाटत असतं आणि आकाश जे काही वागत आहे आणि ज्याचा त्याला त्रास होतोय
हेही भूमीला बघून वाईट वाटतं, परंतु तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो. भूमी म्हणते की आकाश हे बघ, या पेपरवर सह्या कर आणि प्लीज मला जाऊ दे. त्याच वेळेला आता आकाश ते पेपर्स बघतो आणि ते पेपर्स तिथेच टाकून तसाच तो तिकडून निघून जातो. आणि नंतर मग तो रडत रडत जातो. मुद्दाम रागिनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते की आकाश बाळा प्लीज थांब. तेव्हा मात्र आकाश काही थांबत नाही. आकाश म्हणतो की मला काही बोलायचं नाही आहे याच्यावर. आणि आकाश आता रडत रडत त्याच्या खोलीमध्येच निघून जातो. आणि मुद्दामच रागिनी त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत असते. आजी म्हणते की भूमी बाळा प्लीज एकदा विचार कर, तू जे काही वागतेस त्याचा प्लीज जरासा विचार कर. तेव्हा भूमी म्हणते की नाही आजी, मी विचार पूर्णपणे करूनच हे सगळं वागते. आकाश जे काही वागतोय ना ते मला खूप खटकलंय आणि त्याच्यामुळे मी आता शांत बसू शकत नाही. हे सगळं आता मला खूप अनावर झालेलं आहे. हा त्रास मला अनावर झालाय. आकाशला जसा त्रास होतोय तसाच मलाही काही दिवस होत होता, परंतु आता मी हा सगळा त्रास माझा संपवते. असं म्हणून आता ती तिथून निघून जात असते. आणि जेव्हा भूमी तिकडून निघत असते तेव्हा रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा भूमीकडे अगदी रागाने बघत असतात. परंतु मुद्दामच रागिनी नाटक करत असते की तिला खूप वाईट वाटतं. जेव्हा भूमी बाहेर पडते तेव्हा नेहमीप्रमाणेच रागिनी तिच्या मागे मागे येते. आणि भूमी म्हणते की वाटलंच होतं मला तुम्ही याल, कारण त्याशिवाय तर तुम्हाला रात्रीची झोपच लागणार नाही ना. मला बोलल्याशिवाय मी वाटच बघत होते की कधी तुम्ही माझ्या मागे येणार. ही रागिनी म्हणते की तुझी ही नाटकं बंद करायची. काही झालं तरीही तुझी यामध्ये हार होणार आहे. आकाशने जर या पेपरवर सह्या केल्या तर मात्र तुझं आणि आकाशचं नातं कायमचं संपलं. अगं, तूच तुझ्या पायावर मूर्ख मुली दगड मारून घेत आहेस. आता तुझं या घरात येणार नाही. तुझं हे अस्तित्व कायमचं संपलं. एकदा की तुमचं नातं संपलं की मात्र तू आणि आकाश कायमचे वेगळे होणार. तुझ्या बाळाला जन्माला येण्याच्या अगोदरच बापाचं सुख तू हिरावून घेतलेलं असशील. आणि मग या घरातून कायमची तुझी हकालपट्टी झाली. आत्ता मला कळत आहे की ते हे सगळं तुझं प्लॅनिंग काय. तुला खरं तर ही प्रॉपर्टी हवीच होती. आकाशचं प्रेम नाही तर तुला ही प्रॉपर्टी हवी आहे. त्याच वेळेला आता भूमी चिडून म्हणते की हे बघा, तुम्ही स्वतःचं टॅग मला काही लावू नका. प्रॉपर्टी ही तुम्हाला हवी आहे हे चांगलं सगळ्यांनाच मला माहीत आहे. म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करा. तेव्हा मग आता ती म्हणते की बरोबर, तू जेव्हापासून त्या पारितोषच्या ऑफिसमध्ये कामाला लागलीस ना तेव्हापासून मात्र तू खूप उडायला लागली गं. आता तू आकाशला घटस्फोट देण्यापर्यंत तुझी मजल गेली. याचा अर्थ त्या पारितोषची पूर्णपणे तुला यामध्ये फूस असणार. सांग नक्की भूमी, तुमचं काय नातं आहे. तेव्हा कारण तू इतका मोठा निर्णय कसा घेऊ शकली. आकाशला घटस्फोट देण्याइतपत तुझी मजल गेली तरी कशी, असं ती विचारायला लागते. आणि त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की तुमच्यासारखी घाणेरड्या विचारांची बाई असेच विचार करू शकते. माझ्या मनात जर काही असतं तर मी आकाशचं आणि माझ्या लग्नाचं सत्य सांगितलं नसतं. ते सोडा, जाऊ दे, तुम्हाला काय कळणार आहे. कारण रागिनी आत्या, रागिनी पटवर्धन इमानदारी कशाची खातात हे तुम्हाला काही कळणार नाही. कारण तेवढी तुमच्या बुद्धीची कुवत देखील नाही. आता ती रागिनीचा अपमान करू लागते. रागिनी म्हणते की अच्छा, म्हणजे आता तू माझी बुद्धी काढशील. तू हे विसरू नकोस की माझ्यामुळे तुला हे घर सोडावं लागलंय. आकाशने तुला घराच्या बाहेर काढलंय ते फक्त माझ्यामुळे, म्हणून तू माझी बुद्धी काढायला जाऊ नको. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा, मला आकाशने नाही काढलं तर मी स्वतःहून घराबाहेर पडलेले आहे. आणि परंतु जेव्हा तुमचं हे सत्य आकाशला कळेल ना तेव्हा मात्र आकाश तुमची गय करेल याचा विचार करू नका. कारण तेव्हा मात्र तुमचा या घरातला शेवटचा दिवस असेल. आणि आकाश तुम्हाला स्वतः या घरातून धक्के मारून बाहेर काढेल. आणि आई मनालाही तुम्हाला लाज वाटते असं तो म्हणेल. आणि त्याच वेळेला आई या नावाला तू कलंक आहेस आणि तुम्हाला हे सगळं ऐकावं लागेल. आकाशच्या मनातून तुम्ही कायमचे उतराल, लक्षात ठेवा. आणि हा जो दिवस आहे ना सोनेरी दिवस असेल माझ्यासाठी. आणि हा दिवस लवकरच येणार आहे तुमच्या आयुष्यात, याची हमी आता मी देते तुम्हाला. आणि मी भूमी महाजन, तुम्ही माझ्या आयुष्यात कितीही काटे पेरले तरीही माझ्या आकाशपासून मला लांब करू शकत नाही. मी काही आकाशची प्रॉपर्टी तुमच्या नावे होत देत नाही. तेव्हा रागिनी खूप चिडते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे तू मला अशा प्रकारे चॅलेंज करत आहेस. तर भूमी म्हणते की हो, चॅलेंजच आहे एक प्रकारे, आव्हान देते मी तुम्हाला. आणि हे आव्हान तुम्ही स्वीकारा अगर नका स्वीकारू. परंतु मी तर स्वीकारलं आहे आणि तुम्हाला घराबाहेर उचलण्याचा विडा मी आता उचललाच आहे. आता माझी खरी ताकद ही माझ्यात आणि आकाशमध्ये नसण्यात तर माझ्या बाळाबरोबर आहे. आणि माझं बाळ आणि मी मिळून दोघंही तुम्हाला चांगलाच धडा शिकवू. असं आता इथे भूमी तिला चांगलीच उत्तर देते. तेवढ्यातच आता लगेच तिच्या कानेखाली वाजवायला रागिनी जाते. भूमी गरोदर असतानाही तिचा हात धरते आणि तिच्यावर अगदी पुरून उडते.
दुर्गेचा अवतार धारण करत तिला म्हणते की जर पुन्हा माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुमचा हात मुळासकट उपटून टाकेल. आत्तापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मी सहन केल्या. आकाशसाठी आत्ता मी करणार नाही. आता प्रश्न आकाशसोबतच माझ्या बाळाचा देखील आहे. त्यामुळे मी काहीही चुकीचा निर्णय होऊ देणार नाही आणि काहीही चुकीचं घडू देणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये भूमीने रागिणीला चांगलंच डिवचलेलं असतं आणि डिवचल्या गेलेल्या रागिणीची अवस्था पाहून भूमीला आता खूपच मजा येत असते. आणि त्यानंतर ती म्हणते की बरं आत्या चला निघा, तुम्हाला आता वर निघायचं असेल ना, काय जाऊन तुम्हाला तुमच्या त्या बाळाचे म्हणजेच आकाशचे कान भरायचे असतील ना. तर आता हे सगळे वरचे सीन आजी बघते आणि आजीवरून हे सगळं पाहिल्यावर तिला धक्का बसतो आणि भूमी मात्र रागिणीचा हात बाजूला हिसकावून देते. रागिणीने भूमीवर हात उचलला हे देखील आजी बघते आणि तिला देखील ते काही पटत नाही. नंतर आता सगळं आजीने बघितल्यानंतर भूमी तिकडून गपचूप निघून जाते. ती रागिणीशी काहीही बोलत नाही. तर इथे भूमी गेल्यानंतर स्वतःच्या घरी जाते तेव्हा बाहेर नीलांबरीला बघते. नीलांबरी ही बाहेरच बसून असते. भूमी म्हणते की अगं आई तू इथे का बसलीस. तेव्हा ती म्हणते की तुझ्या बाबांनी मला घराबाहेर काढलं. भूमी तू प्लीज त्यांना समजाव, त्यांनी मला कायमचं घराबाहेर काढलं. अगं तू प्लीज सांग ना त्यांना, तुझ्यावरून त्यांनी हे सगळं पाऊल उचललं आहे. तेव्हा भूमी मात्र खूप दिलदार असते. कोणाचंही दुःख तिला बघवत नसतं. शिवाय नीलू ही तिची आई असते म्हणून ती आता म्हणते की थांब मी बोलते बाबांशी. मग भूमी ही बाबांना आवाज देते की बाबा प्लीज बाहेर या. तेव्हा ते येतात आणि भूमी तिला पटकन आतमध्ये घेऊन येते. बाबा म्हणतात की या बाईला पहिले घराच्या बाहेर काढलं, या घरात थारा नाही तिला. तेव्हा मग भूमी म्हणते की बाबा प्लीज थांबा, तिला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली आहे. तेव्हा ते म्हणतात की नाही गं, कुत्र्याची शेवटी वाकडी ती वाकडीच राहणार. किती तू चांगलं वाग तिच्याशी परंतु ती वाकडेच राहणार. तेव्हा नीलांबरी म्हणते की नाही हो, मी असं नाही करणार. आता मी भूमीच्या बरोबर आहे आणि माझ्या पौर्णिमाच्या देखत देखील मला माहिती आहे की ती रागिणी खूप नालायक बाई आहे. आता मी माझ्या दोन्ही मुलींची नाही तिन्ही मुलींची साथ देणार. भूमी पण माझी मुलगी आहे. मी स्वतः जाऊन आकाशरावांना रागिणीचं सत्य खरं रूप सांगणार. हे ऐकल्यावर बाबा बघत राहतात. तेव्हा भूमी म्हणते की आई काय बोलतेस तू. तेव्हा ती म्हणते की हो आकाशराव मला काही बोलले तरी चालतील परंतु मी त्यांचं खरं रूप हे रागिणीचं खरं रूप त्यांच्यासमोर आणणार. बाबा म्हणतात की मग फक्त हे बोलू नको, करून दाखव, कारण त्यानंतरच मग मी तुला या घरात घेईन. तेव्हा बाबा विचार करतात की ते आधी निघ. तेव्हा भूमी म्हणते की बाबा प्लीज आता नको, आता खूप रात्र झालेली आहे आणि आईला आता आपण कुठे जाऊ देणार आहोत. ती उद्या जाईल, उद्या आकाशशी बोलेल किंवा नाही बोलेल, परंतु प्लीज तुम्ही आईला आतमध्ये घ्या. असं म्हणून ती नीलूला आत घेऊन जाते. तेव्हा मात्र आता नीलूचे डोळे उघडतात की भूमीला इतकं वाईट केलं, तिच्याबद्दल इतकी वाईट वाटले, परंतु त्या बिचाऱ्या मुलीनेच मला आज घरात घेतलं तर मला रात्र बाहेर काढावी लागली असती. शिवाय उद्याही भरोसा नव्हता की मला घरात घेतलं असतं. म्हणून भूमीविषयी तिला जरासा दिलासा मिळालेला असतो आणि तिच्याविषयी कौतुक वाटतं. ती विचार करते की आज पौर्णिमा माझ्या कामाला आली नाही परंतु माझी भूमीही माझ्या कामाला आली. म्हणून आता तिला तिच्या मुलीचं कौतुक वाटू लागलेलं असतं. आकाश खूप डिस्टर्ब असतो. भूमीने घटस्फोटाचे पेपर पाठवले म्हणून त्याला सकाळीही खूप त्रास होत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नीलू आकाशला कॉल करते. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगते. तेव्हा आकाशला वाटतं की नक्की यांना काय बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते की प्लीज तुम्ही माझ्या घराच्या बाहेर याल का, तिथे मला तुम्हाला काही महत्त्वाचे सांगायचे आहे. तुमच्या घरी आले असते परंतु तुमच्या घरी येणं काही सांगणं सेफ नाही. तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे मी येतो आणि त्याला वाटतं की भूमीविषयी काहीतरी असेल. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की चालेल मी तुम्हाला भेटायला येतो. आणि मग आता त्याच वेळेला नीलांबरी देखील येते आणि म्हणते की आकाशराव बरं झालं तुम्ही आलात. मला तुम्हाला खरंच खूप मोठं सत्य सांगायचं आहे. मला माहिती आहे की हे सांगितल्यावर तुम्ही माझा खूप द्वेष कराल परंतु आता हे सांगणं गरजेचं आहे. आता भूमीच्या आणि तुमच्या नात्याचा प्रश्न आहे. तेव्हा तो विचारतो की मला सांगा भूमी कुठे आहे, ती बरी आहे ना. तेव्हा नीलू म्हणते की ती ऑफिसला गेली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे भेटायला बोलावलं. मला कळलं आहे की भूमीने तुम्हाला घटस्फोटाचे पेपर दिले परंतु तिने हे सगळं केलं फक्त प्रॉपर्टी वाचवण्यासाठी. तुम्ही रागिणीच्या घशात सगळी प्रॉपर्टी घालणार हे तिला नको होतं म्हणून तिने मार्ग निवडला. आकाश म्हणतो की आई तिला असं का वाटतं. अहो हे सगळं तिचंच आहे. तेव्हा मग नीलू म्हणते की नाही आकाशराव हे सत्य नाही, रागिणी पटवर्धन कोणाचीच होऊ शकत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही काय बोलत आहात. तेव्हा नीलू म्हणते की हो ही खरी गोष्ट आहे. मी रागिणीच्या टीममध्ये होती कारण माझी मुलगी पौर्णिमा त्यांची साथ देत होती.
परंतु मला आता कळलंय की माझ्या मुलीला पण ते बाजूला करून टाकतील जेव्हा प्रॉपर्टी त्यांच्या नावावर होईल. रागिनी पटवर्धन आत्तापर्यंत जे काही करता येते ते भूमीला हरवण्यासाठी आणि प्रॉपर्टी तुमच्या नावावरून स्वतःच्या नावावर करण्यासाठी करत आहेत. त्यासाठी त्या वाटेल त्या थराला जाऊ शकतात. आज एकदा तुम्ही प्रॉपर्टी त्यांच्या नावे केली असती तर तुम्हाला तिचं खरं रूप कळालं असतं. परंतु आज ते भूमीने होण्यापासून वाचवलं. तुम्ही लक्षात ठेवा, रागिनी ही चांगली नाही. ती तुमचा संसार आणि तुमचं काही सगळं उद्ध्वस्त करायला बसली आहे. भूमी जे तिच्याबद्दल सांगते ते अगदी खरं आहे आणि तुमच्या घराला लागलेली ती कीड आहे कीड. तिला वेळीच बाजूला करा, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. असं ऐकल्यानंतर आकाशलाही धक्का बसतो. तो म्हणतो की मला माहीत आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, परंतु मी पहिल्यांदा खरं बोलत आहे असं नीलू त्याला सांगते. तेव्हा सगळ्या गोष्टी मी ज्या केल्या ते तिच्या सांगण्यावरून केल्या आणि कालही भूमीला मी कोंडून ठेवलं, परंतु तुमच्याकडे येण्यापासून मला असं करायला सांगितलं होतं. प्रशांत आला आणि त्याने मला खूप काही बोलला आणि माझे डोळे उघडले. तेव्हा आता आकाशला धक्का बसतो की भूमी बरोबर बोलत होती. म्हणजे आकाशराव, तुम्ही चलाखीने रागिनीच्या मनातलं सगळं काही काढून घ्या असं म्हणून नीलांबरी तिथून निघून जाते. नंतर आता आकाश विचार करतो की हे सगळं काय आहे. आकाश घरी येताना विचार करतो की मला काहीतरी केलं पाहिजे आणि तो मुद्दाम घरी जाताना दारू पिल्याचं नाटक करतो आणि रूममध्ये जातो आणि म्हणतो की आई, मी खूप चुकलो, मला माफ कर. तेव्हा मग आता इथे त्याची अशी अवस्था पाहून रागिनी आनंदात असते. ती म्हणते की काय झालं बाळा आकाश. तेव्हा मग तो म्हणतो की आई, मी घटस्फोट भूमीला देऊन सगळं काही संपवणार आणि ही प्रॉपर्टी तुझ्या नावे करणार आहे. हे ऐकून आता रागिनी खुश होते आणि म्हणते की आकाश बाळा, हे काय बोलतोस तू. तेव्हा मग आता ती म्हणते की हो, मी खरं बोलत आहे. काही झालं तरी ही प्रॉपर्टी तुझ्या नावे होणार आहे आई. आणि मग तो मुद्दाम भूमीविषयी वाईट साईड बोलून चक्कर येण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की नाही, भूमी खूप आगाऊ आहे आणि भूमी माझ्यासाठी योग्य नाही. कदाचित तिने पारितोषला निवडलं असेल म्हणून मला घटस्फोट देते असं म्हणून आकाश मुद्दाम वाईट साईड काहीतरी बोलून भूमीला तिथे असं राग करून चक्कर येऊन खाली पडण्याचं नाटक करतो आणि बेशुद्ध पडण्याचं देखील नाटक करतो. तेव्हा मग तिथे रागिनी बरोबर अभिजित आणि पौर्णिमा देखील असतात. तेव्हा मात्र अभिजित बोलतो की आई, अगं याला काय झालं ते बघू दे, तो बेशुद्ध असतो. रागिनी म्हणते की अरे आता अभिजित हा बेशुद्ध आहे, हा शुद्धीत नाही, खूप दारू पिऊन आलेला आहे. अभिजित, बरं झालं तू याला एकदा दारू प्यायची सवय लावलीस. आता त्याच्या हातून काही दारू सुटणार नाही. भूमी त्याला सोडणार आणि आता दारू त्याला सोडणार नाही. आपले काम तर खूपच मोठे झाले आणि आपली मोठी जीत होणार आहे, कारण आकाश कायमचा दारूच्या नशेत बुडणार आणि त्याच्यापासून भूमी वेगळी होणार. आपण जिंकणार, कारण आता या रागिनीच्या नावे सगळी प्रॉपर्टी होणार आहे आणि रागिनी ही या विलाची एकमेव मालकीन. ऐकून अभिजित पौर्णिमा खूपच खुश होतात. आकाश तर बेशुद्ध पडलेला असतो आणि घटस्फोटाचे भूमीने नाव काढून तिने खूप मोठी चूक केली. आता भोग म्हणा कर्माची फळं असं म्हणून तिघीजणी हसत असतात. रागिनी म्हणते की फायनली माझे स्वप्न पूर्ण झाले आणि आकाश भूमी वेगळे झालेच आणि घर पण माझ्या नावावर होणार. हळूहळू आकाशच्या नावावरून महाजन गारमेंट पण माझ्या नावे करायला मी लावणार. मग आकाश पूर्ण कंगाल होणार आणि मी त्याला घराच्या बाहेर काढून टाकणार. आता हे सगळं आकाश ऐकत असतो. त्याने फक्त नाटक केलेलं असतं. तेव्हा मात्र रागिनी सगळं काही बोलून जाते आणि म्हणते अभिजितला की या बेवड्याला जा, त्याच्या खोलीत सोडून दे, असंच मेला तरी चालेल. आकाशच्या डोळ्यातून आता बिचाऱ्याच्या चटकन पाणी येतं, कारण ही आई माझ्याबरोबर मागून असं वागते हे त्याला काही सहनच होत नाही. आणि तो म्हणतो की म्हणजे माझी भूमी खरंच म्हणत होती. आता आकाश हा सगळं ऐकल्यानंतर पटकन उठून उभा राहतो आणि डोळे पुसतो आणि हे पाहिल्यावर रागिनी घाबरते आणि मग आकाश म्हणतो की काय बोललीस तू आई. अगं हे ऐकल्यावर मला स्वतःच्या कानांवर आणि डोळ्यावर विश्वास बसत नाही की हे सगळं तू बोलत होतीस. म्हणजे भूमी बरोबर बोलत होती की तू माझ्याशी खोटं वागते, प्रॉपर्टीसाठी सगळं करते. तेव्हा मग रागिनी म्हणते अभिजित बाळा, जरा आकाशला बघ. आकाश, तू दारू पिऊन बेशुद्ध पडला होतास ना, मग काय झालं. तेव्हा तो म्हणतो की हो, मी बेशुद्ध पडलो नव्हतो, मी नाटक केलं फक्त तुझं सत्य बाहेर काढण्यासाठी आणि ते सत्य बाहेर आलं. माझा फक्त वापर करून घेतलास तू. तुला प्रॉपर्टी हवी आहे म्हणून तुला लाज नाही वाटली का हे असं सगळं वागताना. तेव्हा मात्र रागिनी गप्प होते. काय बोलावं तिला काहीच कळत नाही. तेव्हा मग ती रडायचं नाटक करते. आकाश म्हणतो की बस झालं, आता कोणतंही नाटक चालणार नाही. तुला या घरातून बाहेर मी काढून राहणारच म्हणजे राहणारच आणि मी आता स्वतः पोलिसांना बोलवतो आणि तुला घराबाहेर काढतो. आता या सगळ्यामुळे रागिनीला धक्का बसलेला असतो. आकाश समोर तिचं खरं रूप येतं. आता आकाश नेमका रागिनीच्या बाबतीत कोणता निर्णय घेणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.